आणि एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईतल्या अर्थातच पादचाऱ्यांसाठी, कारण मुंबईतील पादचारी प्रथम या अभियानाअंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे। दादर आणि सांताक्रूज परिसरामध्ये पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यात आलेले आहेत। 15 अनधिकृत दुकानांवरती कारवाई देखील करण्यात आली आहे। एकीकडे मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये अशा स्वरूपात रस्त्यावरती विक्रेत्यांची संख्या ही वाढत चाललेली पाहायला मिळते। यात काही अधिकृत तर काही अनधिकृत अशा स्वरूपाचे फेरीवाले पाहायला मिळतात। तर अशा 15 दुकानांवरती जे अनधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली आहे। पावसाळ्यामध्ये सर्पासह विविध सरपटणारे प्राणी हे मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात आणि त्यामुळे सर्पदंशांच्या घटनांमध्ये वाढ होते। मागच्या 7 महिन्यात वर्धा जिल्ह्यामध्ये सर्पदंशाचे तब्बल 42 प्रकरणे ही समोर आली आहेत। त्यापैकी 3 जणांचा सर्पदंशामुळे मृत्यूही झालाय। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला सुमारे 30 अँटीवेनम हे देखील उपलब्ध करून देण्यात आले। मात्र सर्पदंशाचे एकूण 42 रुग्ण पाहायला मिळालेले आहेत, तर त्यातील 3घांचा मृत्यूही झालेला आहे। गेल्या 7 महिन्यातच वर्ध्यामधली ही परिस्थिती समोर आली आहे।